तर भाई वापस लाईट चालली गेली होती. मला एवढा दुरून वरती यायला लागतं फक्त बोर चालू करायला इथपर्यंत. आज जर ऑटो सीट लावून गेलं ना बरं बनतं गारगोटी. भाई ते मेन सारीमध्ये ना होल पडून गेलेलं आहे यार. पाण्याच्या डोकालाही कमी येतोय. एकच मॅटर आहे इथे बघतो हे ना कुठं कुठं फुटलं ना लई ताण देतं. आता बघा ते कसं फुटतंय तिथे काय माहिती यार. आधी दिसत राहतो मला गडी 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 2-3 वेळेस दिसून गेला मला असं. तर मित्रांनो एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सोनकोडी ब्लॉगमध्ये. तर बाई आजच्या ब्लॉगची सुरुवात आपल्या शेतापासूनच आहे. आणि आज एवढं डेंजर होऊन आहे बाई. 43 डिग्री टेम्परेचर चालू आहे. पण आपल्याला पाणी भरायचं एकदम मार्जिन आहे ना. आपला ब्लॉगचा ना खूपच मोठा गॅप बी पडून गेला होता. आणि त्याच्यामुळे माझी सगळी टोन बी बदलून जाते बोलायची. कारण की एवढा 2 जर गॅप पडला तर ब्लॉगिंगमध्ये काय एवढं नीट बोलता येत नाही. फिलहाल तर ते 5-6 लँग्वेज आलात आणि पुरं करायचे होऊन जाईल. पाहिलाच ते झाल्यावर मग तिकडे पुढच्या शेतामध्ये यायचे आपल्याला. पण डेंजर होऊन आज डायरेक्ट मोबाईलसुद्धा लॅग करतो व्हिडिओमध्ये. कारण की 43 डिग्री टेम्परेचर म्हणजे खूपच झालं डायरेक्ट. फिलहाल आता जेवण करू 1 तासामध्ये आणि मग निघू बाई घरी. डेंजर गरम आहे आज. मी 2-4 दिवसापासून ब्लॉग काढले होते. 2-3 क्लिप काढल्या तर मी म्हटलं जाऊ दे काढेल एवढं थकून जातो ना. संध्याकाळी 5 वाजता जायचं राहतं मग व्हिडिओ एडिटिंग सगळं विसरून जायचं. म्हटलं काय घेऊन जाऊ आज ब्लॉग काढायचे. कारण की आपलं रेज सगळं खाली पडून जातं म्हणून बसून जातो ते भरू. आणि आज उद्या पक्का ब्लॉग पडायला पाहिजे चायनाचा. बाई मला ना काय दिसलं मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघून घ्या मला काय दिसलं घरामध्ये. हे बघा हा साप आपल्याला त्या दिवशी बी दिसला होता. काय माहिती यार आधी दिसत राहतो मला गडी 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 2-3 वेळेस दिसून गेला मला असा. तर बाई फायनली आता 4 वाजून गेले. 4 म्हणजे असं पकडा की 5 वाजून गेले. कारण की 5 वाजता जाते लाईट. त्या कोणापासून आपण स्टार्ट केलं होतं तर आता इथपर्यंत आलो आहे. हे पाणी दिसत असेल तुम्हाला येताना. तरी अजून 1 तास आहे. पण आपल्याला एक लाईन गेला 20 मिनटं लागतात म्हणजे निघून जातील त्या असं आराममध्ये. आज तर डेंजर होऊन होता एकदम खतरनाक. इतर दिवसापेक्षा जास्त गरम वाटत होतं आज. आणि याला बरं नाही एकदम अर्जंट होतं. कारण की आता त्यांना मक्कायच्या सुरू होऊन गेलेलं आहे. फिलहाल जेवून वापस काही जाऊ शकतं. काहीतरी ऑटो सीट बसायचं आहे बहुतेक. आज जर बसवलं तर वापस येतात त्याला लागणार आहे. फिरायला झाल्यावर निघू बाय आपण शिवपूर. एकच मॅटर आहे इथे बघतो हे ना कुठं कुठं फुटलं ना लई ताण देतं. आता बघा ते कसं फुटतंय तिथे हे दिसतंय ना. मग असं बंद लावून ठेवायला लागतं म्हणजे 2-2 लाईंगात जाता. हे असं जर फुटलं ना बेकार प्रॉब्लेम देईल मग डेंजर प्रॉब्लेम जाते. तर बाई फायनली आता 5 वाजून गेले. अजून बी लाईट चालू यार. तर मग पाणी भरतो तोपर्यंत. या 2 लाईंगा लावून दिल्या आहेत. आज थोडं तोंड मिळून देऊ यार आपण. एकदम खतरनाक दिसतोय. पाय बी सगळे मातीच्या भरून झालं आहे. पण निघू आपण आता घरी. चुकून आणता ना एवढं घरी यायला असा टायमाला काम बिम करून तेच दारीमध्ये डायरेक्ट. चला फिलहाल फ्रेश बेशू मग निघू इथून. फायनली आता सगळं तोंड बिन सगळं धुवून घेतलं वेळ घेऊन आता फ्रेश होऊन निघू आपण आता घरीसाठी. 5 वाजायला फक्त 5 मिनटं कमी. आणि इथून चला कुठून लीक होतोय नाही साधी तर इथं पुरं पाणीचं भरून जात आहे. तरी आपला अर्ध बाकी या झाडापर्यंत बाकी आहे आपला. उद्या हे येऊन तिकडचे 2-3 लाईंगा होतील. निघू मग आता आपले हे साहित्य बिहित्य घेऊन. आणि आपला पाणीचा जार एकदम लक्की जार आहे भाई आपल्याला तो. कारण की त्याच्यामध्ये ना थंडच राहतं पाणी. एवढं 40 डिग्री टेम्परेचरमध्ये बी त्यालाही कामाचा जार येतो आपला. चलो फिर ते. तर भाई सीधा दुसऱ्या दिवसापासून ब्लॉग कंटिन्यू करतो आहे. ब्लॉग काही कंटिन्यू झाला आता माझ्याकडनं. फिलहाल आता हेच पाणी भरायचं. आपण दुसऱ्या शेतात कुदून गेलो. कारण की तुम्हाला दाखवायचं बी राहिलं होतं माझ्याकडनं. घरी एकदम मार्जिन मी गेलो. मी एकदम थकून गेलो. म्हटलं जेव्हा ब्लॉग डायरेक्ट शेतापासूनच कंटिन्यू करू. भाई ते मेन सारीमध्ये ना होल पडून गेलेलं आहे यार. पाण्याच्या डोकालाही कमी येतोय. आणि असं राहिलं तर मग रात्री खूप एक प्रॉब्लेम देईल. कारण की रात्री बी आता रात्रीची लाईन लागून गेली 2-1 दिवसात पाणी भरायची. आज संध्याकाळी कोणी यायला लागेल. तर बाई वापस लाईट चालली गेली होती. मला एवढा दुरून वरती यायला लागतं फक्त बोर चालू करायला इथपर्यंत. आज जर ऑटो सीट लावून गेलं ना बरं बनतं काम भेटून देईल. मग पाण्याने ॲटोमॅटिक जायला लागेल इथून. आणि ते तिथे खाली जायचे आपल्याला. आणि 4:40 होऊन गेलेत. 10-20 मिनटं राहिलेले आहेत मग घरी निघू. आज लेट झालं तर आज काय वाटत नाही एवढा विषय. फिलहाल डेंजर गरम आहे. 46 डिग्री टेम्परेचर झालं होतं आज 46. तर चला आता जाता
फक्त आपण काय जाताच वापस लाईट नको चालली जाऊ, कारण की ते ट्रिप मारता घडी घडी बंद चालू बघू आता. Make him spicy, Papa.